तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा ब्लॉग आहे रमजान ईद निमित्त। तर मी केलंय चेंज आणि आता आम्ही निघालेलो आहोत विमाननगरला। कशासाठी जातोय पुढे बघत राहा। रोजचे भाडे ती मारत लागतील ना सर। आपण आता शिरखुर्मा वाटणार आहे, वस्तीतील सगळी लोक येणार आहे, त्यांचं आपण शिरखुर्मा वाटणार आहे। तुमची ट्रस्टचं नाव काय आहे? गुड लक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे सिटी। व्हेरी गुड। आणि आपलं हेड ऑफिस आहे येरवड्यामध्ये, नागपूरचा पुण्यामध्ये। ओके, तर आम्ही पण त्यांच्यासोबत त्यांना आमच्या संस्थेकडून मदत करायला आलोय आणि हाच आमचा आजचा उपक्रम आहे ईद निमित्त। ईद मुबारक सगळ्यांना। ईद मुबारक। आणि आपण तर तुम्हाला सांगायचं राहिलं की आज आम्ही कुठल्या वस्तीमध्ये आलो? देवकर वस्ती, विमाननगर स्लम एरिया। देवकर वस्ती कशी येते हो तर तुम्ही बघू शकता। पुण्यातील विमाननगर या ठिकाणी सिम्बायोसिस कॉलेजच्या अगदी शेजारीच ही वस्ती आढळते। या वस्तीमध्ये लहान मुलांची संख्या जास्त प्रमाणात आहे। केला सुरू। हिचं नाव काय? अल्विरा। अल्विरा। हा, तर अल्विराचं ऑपरेशन गुड लक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे झालं होतं आणि ती खूप सुंदर आता बघतीये ना, दिसते ना तिला? हो दिसते पूर्ण। डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं। तर खूप खूप धन्यवाद सिद्धांत सर। आणि ही आज अल्विरा काय? अल्विरा। अल्बेला। अल्विरा। अल्विरा। हा, कळतंय तुला? समझ में आता है क्या? मराठी नहीं आता आपको? अलगू बात कर बेटा, आंटी से बात कर। अलविरा आंटी से बात करो। देखो आप इधर इकडे इधर। चले पैसे ले, पैसे चल, पैसे ले। आम्ही तुला भेटायला आलो ईद निमित्त। हम यहाँ पे ईद खाने आए हैं। ये खिलाएंगे। हसती है थोडीशी। हा, ती नवी माणसं बोलत नाही, ती अजून माझ्या संग पण व्यवस्थित बोलत नाही। हा, एवढा शिरखुर्मा बनवला आहे गुड लक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे। कमीत कमी 200 लोकांच्या पुढं जास्त लोक शिरखुर्माचा खाऊ शकतील। आपण याचा प्रयत्न करू सगळ्यांना पोहोचण्यापर्यंत। या ठिकाणी अल्विराची आई त्यांच्या आजाराबद्दल बोलतीये। तिच्या तिन्ही मुलांना हा डोळ्याचा आजार असल्याबद्दल बोलतीये आणि लवकरच तिच्या छोट्या भावाचं सुद्धा ऑपरेशन गुड लक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे होणार आहे। याबद्दल त्यांनी माहिती दिली। बघू शकेल। बड़ी लड़की भी है मेरी, बाहर से हो। अच्छा, या ठिकाणी जी तुम्ही गर्दी पाहताय तर ती गर्दी आहे शिरखुर्मा खाण्यासाठी। तुम्ही बघू शकता यामध्ये मोठे व्यक्ती फार कमी आहेत। सगळ्यात जास्त लहान मुलांची संख्या या ठिकाणी बघायला मिळते। सर्व मुलांचे पालक हे मजूर कामगार असल्यामुळे ते मुलांना टाकून वस्तीमध्ये तसंच जातात। आणि दुसरी माहिती अशी मिळाली की या ठिकाणी 100 मुलांपैकी 6 ते 7च मुलं शाळेमध्ये जातात। इतर सर्व मुलं वस्तीमध्ये दिवसभर लहान मुलांचा सांभाळ करताना दिसतात।
धन्यवाद चांगली संधी दिल्याबद्दल. छान एक उपक्रम झाला. धन्यवाद. मंडळ आपला आभारी. आणि आता आम्ही निघालो घरी परतीच्या प्रवासाला. वसतिगृहात पोहोचलो आणि आजच्या ईद निमित्त आमच्याकडून एक छोटंसं पुण्याचं काम घडलं, एक दान धर्म घडलं. त्याबद्दल त्याची एक संधी मिळाली, त्याबद्दल सिद्धार्थ सरांना धन्यवाद. त्याचबरोबर आज ईद निमित्त आम्हाला काय हो त्यांचं नाव आपले ते ॲटोवाले काका दादा ते नसीर दादांनी पण आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे, पण आम्ही काही तिकडे जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट खडकीमधला आमचा एक कॉमन फ्रेंड आहे, त्यानं पण आम्हाला बोलवलं होतं, परंतु आम्ही तिकडेही जाऊ शकलो नाही. आणि आता आम्हाला तेच वापस आम्हाला इथंच पार्सल आणून देत आहेत, तर त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि आमचे ईद अशा प्रकारे साजरी झाली. आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.